हॅलो फ्रेंड्स. पैसे विड्रॉल करण्यासाठी कोणत्याही बँकेतून आपण स्लिप कसं भरायचं, म्हणजे जेव्हा पैसे काढण्यासाठी जातो बँकेत आपण, त्यावेळेस हे असं एक स्लिप असते. ज्यांचं खातं चेकचं नसतो, ज्यांचं चेक अकाउंट असतो त्यांचं चेकनं पैसे निघतात. ज्यांचं चेक अकाउंट नाही त्यांना पासबुक सोबत घेऊन जाऊन एक पावती भरायची असते, म्हणजे एक स्लिप भरायची असते. ती पावती हे समोर आहे. ह्याच्यामध्ये सोबत पासबुक राहणं गरजेचं आहे. आणि मग या ठिकाणी त्यांनी विचारले की शाखा म्हणजे त्या ब्रँचचं नाव. ठीक आहे, तर इथं गावाचं नाव लिहू आपण, पुणे. पुण्यामध्ये कुठं, उदाहरणार्थ स्वारगेट असेल शाखा. ठीक आहे. दिनांक विचारले तर दिनांक इथं टाकतो आपण 31/10. हे 31/10/2025. म्हणजे हे इथं दिनांक आलं, शाखेचं नाव आलं. खाली म्हणते की प्लीज पे कृपया मुझे रुपये, प्लीज पे सेल्फ रुपीज. मला किती रुपये, म्हणजे तुम्हाला विड्रॉल किती काढायचे आहेत, म्हणजे पैसे किती काढायचे आहेत त्याचं हे इथं अक्षरामध्ये लिहायचं आणि इथं अंकात लिहायचं. समजा 1,00,000 रुपये काढायचे आहेत. 1,00,000. ठीक आहे. इथं अंकामध्ये 1,00,000 रुपये लिहिलं. ठीक आहे. इथं अक्षरामध्ये 1,00,000 रुपये. फक्त ह्याच्यासमोर जागा सोडायची नाही, हे समोरची जागा सोडायची नाही. ठीक आहे. 1,00,000 रुपये. वाटल्यास इथं पण 0 देऊन टाकायचं, जेणेकरून नंतर कोणी ह्याच्यासमोर काही लिहिणार नाहीत. हे इथं पण जागा सोडायची नाही. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर हे इथं रेष मारायची, इथपर्यंत रेष मारून घ्यायचं. हे इथून रेष अशी मारायची, अशी क्रॉस रेष. ठीक आहे. मग त्यानंतर हे इथं खातं नंबर. ठीक आहे. इथं खाता नंबर टाकायचं, बचत खाता संख्या, इथं अकाउंट नंबर. समजा आपण सांगू ठीक आहे. हे अकाउंट नंबर आहे समजा एखादा. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर हे इथं नाव लिहायचं, आपलं स्वतःचं नाव. ठीक आहे. सचिन कुमार उदाहरणार्थ. ठीक आहे. इथं सही. हे झालं तुमचं पैसे काढायची स्लिप कसं भरायचं. बँकेमध्ये गेल्यानंतर जेव्हा आपल्याकडे चेकबुक नसते आणि विड्रॉल स्लिप, याला म्हणतात पैसे